मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानानं आता नवा वाद पेटलाय। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे म्हणाले। तर आता कर्जमाफी झाल्यावर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विखे पाटलांनी हे विधान केलं असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची पाठराखण केली। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपण अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। महायुती सरकारनं तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। अशाच प्रकारची शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी वक्तव्य करत आहे। निवडणुकीच्या अगोदर यांनीच आश्वासनं द्यायची, कर्जमाफी करू सांगायचं, आमची मतं घ्यायची आणि जेव्हा शेतकरी संघटना एकत्र येऊन दिलेलं आश्वासन पाळा असं म्हणतायत त्यावेळी शेतकऱ्यांनाच प्रतारित करणारी आणि अपमानित करणारी वक्तव्य करायची। असंच जर चालू राहिलं तर याचा प्रतिकार करावा लागेल। विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं। शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। त्याकरता काय शासनाने करायचं? पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं। राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला। उपसा जलसिंचन त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही। विखे पाटलांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या या वक्तव्यावरून पुढारी न्यूजचे विखेंना काही सवाल आहेत। गडीवरच्या विखेंना शेतकऱ्यांचं दुखणं समजतं का? कर्जबाजारी होण्याची शेतकऱ्यांना हौस असते का? कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या हा विखेंना स्टंट वाटतो का? मदत राहिली बाजूला, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळता। निवडणुकीआधी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान का? शेतकऱ्यांची थट्टा करणारे विखे माफी मागणार का? शेतमालाच्या मिळणाऱ्या कवडीमोल दराबाबत कधी बोलणार? कर्जमाफी मागायला शेतकरी तुमच्या दारात आला होता का? आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप जगताप जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। संदीपजी, आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये। खरं तर हे वक्तव्य संतापजनक आहे। शेतकऱ्यांना राग यावा असं हे वक्तव्य, शेतकरी नेता म्हणून तुम्हालाही राग आला असेल। कशा प्रकारे या वक्तव्याचा प्रतिकार करणार आहात तुम्ही? खरं म्हणजे विखे पाटील साहेबांचं जे वक्तव्य आहे हे केवळ विखे पाटलांचंच आहे असं नाही, तर हे संपूर्ण राजकीय नेत्यांची शेतकऱ्यांकडे बघण्याची जी भूमिका आहे किंवा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला सातत्याने दिसतोय। म्हणजे त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे असतील, मागेच आत्ताच बोललेले अजितदादा पवार असतील किंवा आता विखे पाटील असतील किंवा याच्यापूर्वी पण काही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केलेले वक्तव्य असतील। मुळात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे का शेतीचा जेव्हा शोध लागला तेव्हा शेतीच्या शोधानं या जगाला माणसांना दोन गोष्टी दिल्या। म्हणजे आमचे इंद्रजित भालेराव सर म्हणतात की शेतीचा शोध लागल्यानंतर माणसाला संस्कृती मिळाली। म्हणजे शेतीचा शोध लागण्याआधी माणूस मारून खात होता, शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस पेरून खायला लागला। जेव्हा शेतीच्या शोधानं संस्कृती दिली, दुसऱ्या बाजूला माणसाला स्थिर केलं, त्याला 3 प्रश्न पडले, का, केव्हा, कसे, आणि त्याच्यातून विज्ञान निर्माण झालं। आज जो माणसाचा सगळा प्रगतीचा आलेख आहे तो फक्त शेतीच्या शोधामुळे आहे। जो माणूस आज विखे पाटील जे तिकडे मंत्रालयाच्या 6व्या 7व्या मजल्यावर काय बसत असतील तर त्यांना चिंता नाही की आपल्या ताटामध्ये जे अन्न येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सकाळी जाऊन जंगलामध्ये फिरण्याची गरज नाही, कारण त्यांचं अन्न ताटामध्ये येण्यासाठी या राज्यातले अनेक शेतकरी वावरामध्ये काम करत असतात। तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगतो, वेळ आहे म्हणून माझ्याकडे थोडासा, तर लोककवी विठ्ठल वाघ एकदा माझ्या घरी आले होते, म्हणजे ते नेहमीच येतात, आणि आम्ही अंगणामध्ये झोपलो होतो। काळ्या मातीत मातीत टिफन चालतं ही कविता ज्यांनी लिहिली ते विठ्ठल वाघ सर। आम्ही अंगणात झोपलो होतो, पहाटे 3 वाजता विठ्ठल वाघ सरांनी मला उठवलं आणि मला म्हटले, तुझा बाप शेती करतो ना? म्हटलं हो. म्हटलं आपण अंगणातच आहे. म्हणे मग तुझा बाप शेती करतो तेव्हा शेतात काम करताना जो घाम असतो तो घाम कुठं पडतो? मी म्हटलं बापू तो घाम मातीमध्ये पडतो। ते म्हटले मग तुझा बाप, माझा बाप शेतामध्ये काम करतो, घाम मातीत पडतो, तर चांदण्या आकाशात कशा काय?
बापूंनी मला प्रश्न विचारला, मला तेव्हा त्याचं उत्तर देता आलं नाही. पण मला म्हटलं, तुला ज्या दिवशी याचं उत्तर कळेल त्या दिवशी तू शेतकऱ्यांचा कवी झाला, शेतकऱ्यांचा कार्यकर्ता झाला असं वाटेल. नंतर मला कळलं की या जगामध्ये घामाची फुलं होतात, घामाच्या निश्चित चांदण्या होता. फक्त त्या चांदण्या ज्याने घाम गाळला त्याच्या घरामध्ये लकलकत नाही. त्या लकलकतात भ्रष्ट पुढाऱ्यांच्या घरामध्ये, त्या लकलकतात भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरामध्ये, त्या लकलकतात सगळ्या उद्योगपतींच्या घरामध्ये, आणि शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये मात्र निखारे आहे. मुळात शेतकऱ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो चुकीचा आहे. जो माणूस तुम्हाला जगवतो त्याने फाटकत जगलं पाहिजे का? त्याच्या आयुष्यात कधी चांगलं आयुष्य असता कामा नये का? म्हणजे राजकीय नेत्यांची अशी भूमिका आहे की शेतकऱ्याने फाटकं राहावं, त्याचे कपडे फाटलेले असावं, त्याने कायम ओढाताडीचं आयुष्य जगावं, त्याचं आयुष्य चांगलं असू नये, त्याचं चांगलं आयुष्य जगण्याचा त्याला अधिकारच नाही. अशा पद्धतीच्या मानसिकतेतून ही सगळी वक्तव्ये येत आहे. म्हणजे खरं म्हणजे या जगामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण असायला पाहिजे, तर तो शेतकरी असायला पाहिजे, कारण तो या जगाला जगवतो. आणि बाकीचे जे लोक आहेत ते सेवा देणारे सेक्टर मधले लोक आहेत, ते त्याच्यासाठी फक्त बाजूनं मदत करणारे लोक आहेत. त्यांचं मात्र जीवन सुंदर आहे आणि शेतकऱ्याचं जगणं मात्र ओढाताडीचं आहे, त्याचं मात्र जगणं फाटकं आहे, आत्महत्याग्रस्त आहे. हे दुर्दैव आहे असं मला वाटतं. राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना सल्ले देण्याचं काम करण्यापेक्षा शेतकऱ्याची परिस्थिती कशी सुधरेल याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. तुम्हाला जर प्रबोधनच करायचे तर तुम्ही राजकारण सोडून द्या आणि इंदुरीकर महाराजांसारखी प्रवचन कीर्तन करा ना. तुम्ही खुर्चीत बसल्यानंतर तुमची जबाबदारी काय आहे की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्याला का कर्ज काढावं लागतं, तो का वारंवार कर्जबाजारी होतो, तर हे आपण शोधणार नाही. म्हणजे कांदे 700-800 रुपये 300 रुपयापासून विकतात, त्यावेळेस मात्र हे सगळे झोपलेले असतात. सोयाबीन आज 3500 रुपयापासून 4000 रुपयापर्यंत आहे. 1 एकर सोयाबीन मध्ये 2000-3000 रुपये सुद्धा नफा राहत नाही. कधी संदीपजी, तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे, नेत्यांची वक्तव्य ही तर आपण पाहतोच आहोत. मात्र या सगळ्याच्या पुढे जाऊन शेतकरी नेते म्हणून, शेतकरी संघटनेतले कार्यकर्ते म्हणून काय भूमिका असणार आहे, ही अशी वक्तव्य पहिल्यांदा झालेली नाहीयेत. विखे आज बोललेत. या आधी जर आपण मागच्या 6 महिन्यांचा विचार करायचा झाला तर कमीत कमी 6 वक्तव्य आले असतील सत्ताधारी नेत्यांकडून. काय भूमिका घेणार आहेत शेतकरी संघटना, काय भूमिका तुम्ही घेणार आहात शेतकऱ्यांचे नेते म्हणून? नाही, खरं म्हणजे हे असे बोलणाऱ्या नेत्यांची जिथं दिसतील तिथं थोबडं फोडली पाहिजे. आणि आता शेतकऱ्यांनी पण जरा स्वतः डोळे उघडे करून बघितले पाहिजे. या नेत्यांचे, अनेक नेत्यांचे कार्यकर्ते हे शेतकरीच जास्त आहे आणि खुसाला आपण यांच्या पाठीमागे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ अशा बॉम्बा मारत आपली शेतकऱ्यांची मुलं फिरतात. उलट हे दिसतील तिथं यांचे थोबडं फोडण्याची आता गरज आहे. एक बाजूला शेतकरी मरताय आणि हे मात्र जखमीवरती मीठ चोळण्याचं काम करताय. निश्चितपणे संघटना यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतील, त्या तुम्हाला भविष्यात दिसतील. बरं, आणखी एक प्रश्न आहे, शेतकऱ्यांविषयी हे असं बोलण्यासाठी मुळात जीभ धजावते कशी, मुळात हिंमत होते कशी, ही हिंमत येते कुठून असं वाटतंय तुम्हाला? नाही, यांना सरळ माहिती आहे ना की शेतकरी म्हणून कधी एकत्र येत नाही. तो पहिला जातीमध्ये विभागलेला आहे, नंतर धर्मामध्ये विभागलेला आहे, आता तर एक नवीनच पद्धत आली, पक्षांमध्ये विभागलेला आहे. म्हणजे मी काँग्रेसचा आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, मी भाजपचा. इलेक्शनच्या वेळेस मी शेतकरी हे विसरून जातो. माझा पक्ष कोणता आहे, माझ्या बापापेक्षा मला आता नेता मोठा वाटायला लागला. ही भूमिका त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांमध्ये, आपल्या शेतकऱ्यांमध्ये थोडी थोडी रुजायला लागल्यामुळं, शेतकरी एकत्र येत नसल्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न यांना महत्वाचे वाटत नाही. त्यांना माहिती आहे जातीवरून, धर्मावरून, पक्षांवरून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडता येते आणि आपल्याला राजकीय फायदे घेता येतात. जर यांना राजकीय दणके शेतकऱ्यांनी दिले तर निश्चितपणे असे वक्तव्य करण्याची हिंमत यांची होणार नाही. शेतकऱ्यांनी सुद्धा आता डोळे उघडण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना एक आवाहन काय कराल तुम्ही शेतकरी नेते म्हणून? तुम्हाला एक कवितेच्याच माध्यमातून सांगतो की सध्या शेतकऱ्यांचं जे चाललेलं आहे, म्हणजे यांनी फक्त खुर्चीवर बसायचं, जमिनी हडपायच्या आणि आम्हाला मात्र सल्ले द्यायचे, फुकटचं काही मागू नका, फुकटचं जगू नका, कर्जबाजारी पुन्हा कर्जमाफ्या मागू नका. पण अलीकडे आता काल परवाचे सगळे तुम्ही प्रकरण बघता, करोडो रुपयाच्या जमिनी हे 500-500 रुपयामध्ये मिळवत आहे. हे एक षडयंत्र चाललेलं आहे. म्हणून मी लिहिलं होतं की कुणब्या तुझा मुडदा पाडण्यासाठी त्यांचं एक मोठं जाळं कामाला लागलंय. त्यांना तुला कर्जबाजारी करायचंय आणि पुन्हा एकदा बळीला मातीखाली गाडायचंय. ती तुझी हिरवी शेतं नांगरून तिथे बिल्डिंग बांधतील, शिक्षण संस्था उभारतील, कारखाने टाकतील, मसोबाला कापावे बोकड तसे जिवंत माणसं कापतील. आमदार, खासदार, मंत्री, बाजार समित्या, व्यापारी, मापारी हे सगळे त्यांच्याच जाळ्याचा एक भाग आहे. तुझ्या रक्ताला चटवलेली कुणब्या ही तुझ्या घरातलेच वाघ आहे. अशी ही काळ रात्र तुझ्या डोक्यावरती उभी, तू झोपू नको, डोळ्यात तेल घालून जाग, कारण जागतिकीकरणामध्ये माणूस झालाय स्वस्त आणि माती झाली महाग.
कारण जागतिकीकरणामध्ये माणूस झालाय स्वस्त आणि माती झाली महाग. तुम्हाला कर्जबाजारी करून तुमच्या जमिनी हडप करण्याची एक शासकीय कळत न कळत रणनीती ह्या राज्यकर्त्यांनी आखलेली आहे आणि शेतकऱ्याला कायम गरीब ठेवायचं, त्याला कायम कर्जबाजारी ठेवायचं आणि कधीतरी असं कर्जमाफीचं थोडंसं त्याला मलमपट्टी करायची ही भूमिका सातत्यानं इथल्या राज्यकर्त्यांनी घेतलेली आहे. शेतकरी विकसित व्हावा, शेतकरी श्रीमंत व्हावा, तो चांगलं आयुष्य जगावा हे यांना मनातून वाटत नाही. नाहीतर या देशाला 75 वर्षे स्वातंत्र्याच्या मिळाल्यानंतर सुद्धा जर शेतकरी या देशामध्ये आत्महत्या करत असतील तर हे दुर्दैव आहे असं मला वाटतं. संदीपजी, धन्यवाद. तुम्ही हा सगळा वेळ दिलात आणि पुढारी न्यूजची बातचीत केली त्यासाठी. आणि तुमच्या कवितेतून तुम्ही शेतकऱ्याच्या वेदना अतिशय अचूक मांडलेल्या आहेत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांना एकजूट होऊन ही अशी वक्तव्य करणाऱ्याच नव्हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात बोलणं, संघटित होणं गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.